मला असं वाटतं पक्षप्रवेश हा जेव्हा विषय येतो तेव्हा मला वाटतं सगळ्यात अधिक पक्षप्रवेश हे तुमच्याच पक्षात झालेले आहेत गेल्या म्हणजे असं मला असं वाटतं की मीडियामध्ये नेहमी पहिला एक मेसेज येतो सकाळी की आज हा पक्षप्रवेश होतोय. तुम्ही कसं पाहता या पक्षप्रवेशांकडे जो पॅन महाराष्ट्र होतोय? नाही, आपल्याला देखील सगळ्यांना माहिती आहे की 2.5 वर्षामध्ये शिंदे साहेबांनी स्वतःची प्रतिमा फक्त मुख्यमंत्री म्हणून बनवली नाही, तर एक सर्वसामान्य नेता, सर्वसामान्य कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर कशा पद्धतीनं वागतो तो प्रत्येकाला घरचा वाटतो. आणि जे बाकीच्या पक्षातले देखील आहेत जे ज्यावेळी विचार करतात की मला फ्युचर कुठं करायचं आहे, तर एकनाथ शिंदे साहेबांसारख्या सर्वसामान्य निर्माण झालेल्या नेत्याच्या पक्षामध्ये करायचं आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलचं आकर्षण आहे. आणि म्हणून मी आज जबाबदारीने सांगतो, मी पण काही भाग तो बघतो प्रवेशाचा. आजही आमच्याकडे जवळजवळ 150, 200 याद्या ह्या प्रवेशाच्या प्रलंबित आहेत. बरं. त्याच्यामुळं प्रवेशाचा ओघ हा महायुतीमध्येच आहे आणि त्याच्यातल्या त्यात जास्त एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये आहेत, हे कोणी नाकारू शकणार नाही. आणि म्हणूनच काही लोकांचा जळफाट होतो, काही लोकांना जी पोटदुखी आहे आणि त्या पोटदुखीवर उपाय म्हणून शिंदेसाहेब आमचे कायम सांगतात की यांच्या पोटदुखीवर मी आपला दवाखाना सुरू केला आहे मोफत, हे तिथे जावं आणि पोटदुखीवर औषध घ्यावं. त्याच्यामुळे ही पोटदुखी फक्त मला असं वाटतं की जलसी आहे त्यांच्याबद्दलची एक ते मोठे होत आहेत याच्याबद्दलचा फार मोठा पोटसूळ आहे. पण विरोधक जरी काही म्हणत असले तरी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे आता सर्वमान्य झालेलं आहे.